आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास। रिपब्लिकन पक्षाच्या ठाणे शहर जिल्हा युवक कमिटीचे सरचिटणीस अशोक कांबळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याने रिपब्लिकन पक्षात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या घटनेचा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे। दिवंगत अशोक कांबळे यांच्या मारेकरांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी प्रशासनाकडे केली आहे। तसेच ते लवकरच अशोक कांबळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे। रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिवंगत अशोक कांबळे यांना जाहीर श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे। अशोक कांबळे हे रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहरातील सक्रिय युवा कार्यकर्ते होते। त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता। तसेच महामानव डॉक्टर बी.आर. आंबेडकर जयंती उत्सवाच्या आयोजनात त्यांचा विशेष सहभाग होता। ठाण्यातील रामनगर परिसरात त्यांची सामाजिक व राजकीय ओळख निर्माण झाली होती। त्यांच्यावर झालेला भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत रिपब्लिकन पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे। प्रशासनाने या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी पुन्हा एकदा रामदास आठवले यांनी केली आहे। रिपोर्ट श्री जयेश बेचरदास जोशी, कोकण विभाग संपादक, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास।